नमस्कार. मराठी मायबोली कथा या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. विवाह भाग 1. कुंदाताई एका हाताने साडीच्या निऱ्या सांभाळत एका हातात आरतीचे ताट घेऊन मंदिराच्या पायथ्याशी चपला काढतात आणि पायऱ्या चढून वर मंदिरात जातात. पुजाऱ्याला आरतीचे ताट देऊन हात जोडून मनोभावे त्या देवीच्या मूर्तीला बघत असतात. मनात अनेक प्रश्न असतात ज्याची उत्तरे ती त्या देवीला मनातल्या मनात मागत असते, तक्रार करीत असते आणि पाणवलेल्या डोळ्यांनी ती देवीला बघत असते. इतक्यात त्यांना आवाज येतो. कुणीतरी मंजूळ गोड स्वरात म्हणत असते, सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिते, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. तशाच कुंदाताई मागे आवाजाच्या दिशेने बघतात. एक नाजूकशी गोरीपान मुलगी डोळे बंद करून हात जोडून मंत्र म्हणत असते. बघतक्षणी कुंदाताईला ती मुलगी फार आवडते. चेहऱ्यावरूनच सालस सुसंस्कृत वाटत असते. त्या बघण्यात गुंग असतात की ती मुलगी आवाज देते, काकू काकू. कुंदाताई तिच्याकडे बघतात तर ती मुलगी त्यांच्या हातावर प्रसाद ठेवते. कुंदाताई हसतात. तिला इतकं जवळ बघून त्यांना फार आनंद होतो. त्या तिच्या गालावर मायेने हात फिरवत, काय नाव बाळा तुझे? ती मुलगी, अबोली. कुंदाताई, खूप छान नाव आहे तुझे. तू रोज येते मंदिरात? अबोली, नाही. आज माझा रिझल्ट लागला. मी BSc फर्स्ट क्लासमध्ये पास झाली. कुंदाताईंना ते गोड बोलणे खूप भावते. त्या अलगद तिच्या कपाळावर ओठ टेकवतात. अरे वा, अभिनंदन. तू खूप गोड आहे आणि तुझा आवाज पण तितकाच मधुर आहे असे वाटते. तुझ्याशी बोलतच राहावे. अबोली पुन्हा एकदा गोड हसते आणि दुसऱ्यांना प्रसाद द्यायला निघून जाते. कुंदाताई मंदिराच्या बाहेर जात कुणाला तरी फोन करतात आणि सांगतात, मला त्या अबोलीबद्दल इत्थंभूत माहिती पाहिजे, तेही लवकरात लवकर. कळलं? असं म्हणून फोन ठेवतात आणि आपल्या कारमध्ये बसून निघून जातात. ब्लॅक शर्ट आणि ब्लॅक पॅन्ट घातलेला एक व्यक्ती मोठ्या बंगल्यासमोर असणाऱ्या सिक्युरिटी रूममध्ये येतो आणि त्यांना आपले नाव सांगून आत जाण्याची परमिशन मागतो. तसा गार्ड आत फोन करून कळवतो आणि तो व्यक्ती गेटच्या आत जातो. मोठा आलिशान बंगला आणि त्यावर वरच्या बाजूला नाव होते राजवाडे पॅलेस. कुंदाताई आत हॉलमध्ये सोप्यावर बसून त्याचीच वाट बघत असते. तो व्यक्ती आत येऊन त्यांना नमस्कार करतो. कुंदाताई, बोला, काय माहिती मिळाली त्या मुलीची? तो, मॅम, तिचं पूर्ण नाव अबोली विलास साने. अत्यंत शांत, साधी आणि सरळ मुलगी. आई आणि वडील दोघेही 5 वर्षा अगोदर एक ॲक्सिडेंटमध्ये गेले. मरणाअगोदर तिच्या आईने आपला भाऊ आशिष शेलार यांच्याकडून वचन घेतले की ते अबोलीला नीट सांभाळले, तिचे शिक्षण पूर्ण करेन आणि चांगला मुलगा बघून लग्न करून देईल. त्या बदल्यात त्यांचे 70 लाखाचे घर यांना मिळाले. पण तरीही त्याला मध्येच तोडत कुंदाताई, पण काय? तो अबोलीचे मामा आशिष शेलार, त्यांच्या घरी बायको सीमा, अबोली एवढीच मुलगी निशा आणि मुलगा निशांत. त्यांनी अबोलीचे घर विकून त्या पैशांनी आपल्या मुलाला इंजिनियर केले. मुलीला पण चांगल्या कॉलेजमध्ये शिकवले, पण अबोलीला मात्र साधारण कॉलेजमधून शिकवले. आशिष शेलार यांची परिस्थिती फार नाजूक आहे. अबोलीतर्फे मिळालेल्या पैशाचा त्यांना फार आधार आहे. मात्र त्यांनी अबोलीला कधीही चांगली वागणूक दिली नाही. अबोलीची मामी सीमा अत्यंत लालची बाई. तिने अबोलीचा पैसा तर घेतला, पण तिला घरातील एक सदस्य म्हणून कधीही नाही पाहिले. तिला ते लोक घरातील नोकरासारखे बघतात. तिच्याकडून सगळी कामे करून घेतात. आता सध्या ते मुलाला चांगल्या पगाराची नोकरी लागावी यासाठी प्रयत्न करीत आहेत. हे सगळं ऐकून कुंदाताईचे डोळे चमकतात. चेहऱ्यावर एक स्माईल येते. थोड्या खुशीने ते त्यांना काही पैसे देतात आणि पुन्हा थोडे पैसे देऊन, हे तुझ्या कामाचे आणि हे काम परफेक्ट केले त्याचे बक्षीस. पुन्हा गरज लागली तुझी की बोलावून घेईल. तो खुश होत, हो हो नक्कीच मॅम, तुम्ही केव्हाही मला बोलवू शकता. मी नेहमी तयार असेन. 2-3 दिवसांनी आशिष शेलार आणि त्यांची पत्नी सीमा हिला कुंदाताई राजवाडे यांनी बोलावले म्हणून ते राजवाडे पॅलेसमध्ये येतात. घरातील सर्वात जुने नोकर वसंत काका त्यांना बसायला सांगतात. दोघेही त्या मोठ्या आणि आलिशान घराला भिरभिर बघतात. त्या आलिशान उंची सोप्यावर बसायला सुद्धा त्यांना अवघड असते. इतक्यात कुंदाताई स्टेअर वरून खाली येत, बसा बसा शेलार, आरामात बसा. त्या खाली येऊन बाजूच्या सोप्यावर बसत, काय घेणार तुम्ही? आशिष बुजून जात, मॅडम काही नको. कुंदाताई, वसंत काका, पाहुण्यांना चहा नाश्ता आणा काही. आशिष दबक्या आवाजात,
अहो खरंच काही नको. आम्हाला कशासाठी बोलवले आहे? आमचे काही चुकले का? तुम्ही असे अचानक बोलवले? कुंदाताई हलके स्माईल करीत, अहो शेलार, तुम्ही असे घाबरू नका. तुमचे काही चुकलेले नाही. रिलॅक्स व्हा. हे पाणी प्या. आशिष लगेच ते पाणी गटागटा पिऊन संपवतो. कुंदाताई आम्हाला समजले. तुमचा मुलगा इंजिनियर झाला आहे आणि नोकरी शोधत आहे. सीमा चमकून त्यांच्याकडे बघते आणि घाईघाईने, हो मॅडम, माझा मुलगा खूप हुशार आहे. हो, आणि चांगल्या मार्काने तो पास पण झाला आहे. कुंदाताई आमच्या एका कंपनीत त्याच्यासाठी चांगला जॉब आहे. 65,000 पर मंथ सॅलरीचा. तसे दोघेही डोळे फाडून बघतात. आशिष काय? मॅडम, माझ्या मुलाला खरंच नोकरीची गरज आहे. आमची परिस्थिती बेताचीच आहे. त्याला जर ही नोकरी मिळाली तर खूप उपकार होतील. तुमचं. कुंदाताई मंद स्मित करीत, ठीक आहे. दिली नोकरी. वरून तुमच्या मुलीच्या लग्नासाठी आम्ही 10 लाख पण देतो. पण त्या बदल्यात आम्हालाही काही पाहिजे तुमच्याकडून. तसे दोघेही एकमेकाकडे आश्चर्याने बघतात आणि धीर एकवटून, आशिष आम्ही काय देणार मॅडम तुम्हाला? तुमच्या समोर आमची अवकात काय आहे? कुंदाताई तुम्ही जे देऊ शकता ते कुणीच नाही देऊ शकत, म्हणून तर तुम्हाला बोलवले. आशिष गोंधळून, मॅडम मी समजलो नाही. कुंदाताई एक दीर्घ श्वास घेत, मी जे म्हटले ते सगळे द्यायला तयार आहे. पण जर तुम्ही तुमच्या भाचीला आमच्या मुलासाठी देत असाल तर? आम्हाला अबोली आमची सून म्हणून हवी आहे. हे ऐकून दोघेही शॉक्ड होतात आणि एकमेकांकडे बघतात. सीमा पुन्हा एकदा तो बंगला न्याहाळते आणि मनात विचार करते, त्या भिकारडीला हे लोक आपल्या मुलासाठी मागत आहे. तिची लायकी तरी आहे का या एवढ्या मोठ्या बंगल्यात राणी बनून राहायची? माझी निशा होऊ शकते राणी. सीमाचे डोळे मोठे होतात. ती आशिषच्या कानात कुजबुजत, अहो अबोलीपेक्षा आपल्या मुलीला करू ना या घरची सून. किती श्रीमंत आहे हे लोक. आपली मुलगी आयुष्यभर राणी बनवून राहील. आशिष तिला डोळ्यांनी दटावतो. चुप बस बेअक्कल, तुला काही समजत नाही. कुंदाताई सांगा तुमचा काय निर्णय आहे? सीमा घाईघाईने, आम्ही तयार आहोत. आणि जर तुम्हाला अबोली पसंत नाही आली तर माझी पण मुलगी आहे लग्नाची. कुंदाताई चेहऱ्यावर गंभीर भाव आणून, आम्हाला फक्त आणि फक्त अबोलीच पाहिजे या घरची सून म्हणून. आशिष दबकतच, मॅडम आम्ही विचार करून सांगितले तर चालेल का? ते म्हणजे अबोलीला पण विचारावे लागेल ना. कुंदाताई थोड्या चिडक्या स्वरात, ठीक आहे, पण लक्षात ठेवा आम्हाला नाही ऐकायची सवय नाही. आणि शेवटी प्रश्न तुमच्या मुलाच्या भविष्याचा पण आहे. तेव्हा नीट विचार करून सांगा. त्यांचे बोलणे ऐकून आशिष आणि सीमाला घाम येतो. तसे ते कसेबसे नाश्ता आणि चहा घेऊन घरी जातात. घरी गेल्यानंतर आशिष कपाळावरील घाम पुसत अबोलीला पाणी आणायला सांगतो. अबोली दोघांसाठी पण 2 ग्लास भरून पाणी आणते आणि त्यांना देत, मामा चहा ठेवू का? आशिष, नाही नको. सीमा ठसक्यात, तू जा बरं थोडी बाहेर, मला तुझ्या मामासोबत बोलायचे आहे. मग आवाज देते तुला. अबोली आत जाऊन ग्लास ठेवते आणि बाहेर निघून जाते. सीमा आवाज चढवून, काय हो, काय गरज होती विचार करून सांगतो म्हणायची? तिचं लग्न त्यांच्या मुलाशी लावू तरच ते नोकरी देईल ना आपल्या मुलाला. कळते की नाही तुम्हाला? अहो 65,000 महिन्याचा पगार म्हणजे मजाक आहे का? तुमच्या 6 महिन्याचा पगार आहे तो. आजपर्यंत काटकसर करीत कसे घर चालवले माझे मलाच माहीत. कसली हाऊस मौज नाही केली. करणार कशी? तुमच्या पगारात तर घरही नव्हते चालत. ते तर तुमच्या बहिणीचे पैसे भेटले म्हणून त्याला इंजिनियर करू शकलो. आणि काय हो, एवढ्या श्रीमंत स्थळाला नाही म्हणता? तुमची भाची काय स्वर्गातली अप्सरा आहे का जे याच्यापेक्षा श्रीमंत स्थळ भेटेल तर? अहो इथे लग्न कराल तर त्या भिकारडीचे नशीब उजरेल. सीमाच्या तोंडाचा पट्टा चालूच असतो की तिला मध्येच थांबवत आशिष, मी विचार करतो म्हटले म्हणजे त्याला काही कारण असेल ना. तिचा मुलगा कोण आहे माहीत आहे का तुला? सीमा तोंड वाकडे करून, कोण आहे? आशिष, उदय राजवाडे आहे तिचा मुलगा. सीमा न समजून, हां तर मग काय झाले? आशिष विचित्र नजरेने बघत, तुला नाही माहीत का? उदय राजवाडे फेमस उद्योगपती. सीमा गोंधळून त्याच्याकडे बघते. तिला कळत नाही त्याला नेमके काय सांगायचे आहे. तिच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघून त्याला कळते की हिला त्या व्यक्तीबद्दल काहीच माहीत नाही. आशिष,
अगं, उदय राजवाडे म्हणजे तोच व्यक्ती ज्याची 5 वर्षा अगोदर रेप केस खूप गाजली होती, ज्या त्या न्यूज चॅनलवर ते चालू होते. सीमा आश्चर्याने बघत, काय झाले मग? जेल झाली होती का त्याला? आशिष, नाही, पैशाच्या जोरावर तो ती केस जिंकला होता. असं ऐकले होते की त्याने अपोजिट पार्टीच्या वकिलाला विकत घेतले होते आणि म्हणून तो ती केस जिंकला. त्यावेळी त्याचे लग्न एका बड्या उद्योगपतीच्या मुलीशी जुळले होते, पण केसमुळे ते लग्न तुटले. सीमा काहीतरी गवसल्याचा आव आणीत. तरीच म्हटले, ती मॅडम एवढी मेहरबान का झाली आपल्यावर? आपल्या सारख्या फाटक्या घरातील मुलगी का मागत आहे? मुलाचे लग्न नसेल जुळत म्हणून हा खटाटोप. पण असो, आपल्याला काय करायचे? लावून द्या त्या अबोलीचे तिच्या मुलाशी लग्न. आशिष डोळे मोठे करीत, सीमा काय बोलते तू हे? तिच्या जागी निशा असती तरी अशीच बोलली असती तू? सीमा चिडून, ते मला काही माहीत नाही. मला फक्त एवढे समजते की त्या एका लग्नाने आपली परिस्थिती सुधारेल, आपल्या निशाला चांगला जॉब मिळेल. अहो, आपण जसे दिवस काढले तसे आपल्या मुलाला नाही काढावे लागणार आणि आपण निशाचे पण लग्न चांगल्या ठिकाणी करू शकू. सीमा गाल फुगवून, मी आताच सांगते, हे लग्न कसेही करून होऊ द्या, नाहीतर मी निघून जाईल हे घर सोडून. मग बसा तुम्ही आपल्या भाचीला घेऊन. आशिष, सीमा हे काय बोलते तू? सीमा, माझ्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न आहे आणि का नाही करू मी त्यांचा विचार? आई आहे मी. आजपर्यंत कसे दिवस काढले त्यांनी माहीत आहे मला. दुसऱ्या मुलांचे नवीन ड्रेस बघून आतल्या आत झुरायचे ते, आणि आज कुठे चांगले दिवस येऊ शकतात तर का नाही विचार करू मी. तुम्ही उद्या जाऊन त्यांना हो म्हणा. असं म्हणत सीमा पाय आपटत निघून जाते. इकडे आशिष मात्र कैचीत सापडला असतो. काय करूनी काय नाही. एकीकडे बहिणीला दिलेले वचन आणि निरागस मुलगी अबोली, तर दुसरीकडे आपली 2 मुले आणि त्यांचे उज्ज्वल भविष्य. मनात खूप द्वंद्व चालू असते, पण शेवटी बहिणीच्या मुलीसमोर स्वतःच्या मुलांचे पारडे जड होते. सायंकाळी जेवण झाल्यावर अबोली सगळी खरकटे काढून उष्टी भांडी जमा करून बाहेर येऊन ठेवते. निशा आपल्या मोबाईल चाळत असते आणि निशांत बाहेर मित्रासोबत फिरायला निघून जातो. सगळे आवरून अबोली झोपासाठी सगळ्यांच्या गाद्या खाली टाकत असते की सीमा तिला थांबवते. ए पोरी, राहू दे, हे काम मी करते. तू जा, तुझ्या मामाला तुझ्याशी काही बोलायचे आहे. अबोलीला एकदम आश्चर्य होते. आज पहिल्यांदा तिच्या मामीने तिच्या हातचे काम स्वतः करायला घेतले होते. पण मामीने सांगितले ते ऐकावे लागेल, नाहीतर ओरडा मिळेल, म्हणून ती मामाजवळ जाते. मामा, तुम्ही बोलावले मला? आशिष सुपारीचा तुकडा तोंडात टाकत, हो बस येते. तशी अबोली मामाच्या बाजूला बसते. आशिष, अबोली बेटा, आम्ही तुझे लग्न पक्के केले. मुलगा चांगला उद्योगपती आहे, करोडोचा मालिक आहे आणि स्वतः चालून आलेले स्थळ आहे. आपल्याकडून तर त्यांना काहीच नको आहे. लग्नाचे सगळे तेच बघणार आहे. नशीब काढले बेटा तू. अबोली, पण मामा, मला इतक्या लवकर लग्न नाही करायचे. मला जॉब करायचा आहे. हे ऐकताच मामी ओरडतच. काय करायचे आहे नोकरी करून? कोणते दिवे लावणार आहे? आणि एवढे श्रीमंत घराने काय रोज रोज चालून येणार आहे तुझ्यासारख्या भिकारडीला? आणि करोडपतीच्या बायकोला काय गरज नोकरीची? तसे मामा मामीला चूप बसायला सांगतात आणि स्वतः अबोलीला समजविण्याच्या सुरात म्हणतात, बेटा, तुला तर आपली परिस्थिती माहीतच आहे. मी दोघींचे लग्न नाही करू शकत ग. त्यात एवढे मोठे घराणे. मला वाटले आयुष्यभर सुखी राहशील म्हणून मी होकार दिला. आणि निशांतला पण अजून नोकरी नाही मिळाली. त्यात ते लोक त्यांच्या एका कंपनीत निशांतला चांगल्या पगाराची नोकरी द्यायला तयार आहे. असे जर झाले तर माझे ओझे कमी होईल आणि आमची पण परिस्थिती सुधारेल. तू बघ आता, तुझी इच्छा नसेल तर मी जबरदस्ती नाही करणार, पण असं स्थळ पुन्हा नाही येणार. अबोली विचार करते. आपल्या लग्न करण्याने निशांतला नोकरी मिळत असेल तर तयार होऊन जाऊ लग्नाला. आणि तसंही मामी काही ऐकणार नाही. ती आपले खरं करूनच राहील. तशी ती मामाला सांगते, ठीक आहे मामा, तुम्हाला जसे ठीक वाटेल. मामा लगेच दुसऱ्या दिवशी कुंदाताईला लग्नासाठी होकार कळवतो. त्यांचा होकार मिळताच कुंदाताईला काय करूनी काय नको असं होऊन जाते. पण तिला अजून भीती वाटते की लग्न लगेच करून टाकावे, नाहीतर ऐन वेळेवर ही मुलगी पण नकार देईल आणि हातची मुलगी जाईल. कुंदाताई लगेच आशिष आणि सीमाला बोलावून घेते. कुंदाताई,
मिस्टर शेलार, मला हे लग्न लवकरात लवकर करायचे आहे. म्हणजे या 7 दिवसाच्या आत त्यांना मध्येच तोडत सीमा. एवढ्या लवकर कसे होणार? कुंदाताई, तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. सगळे मॅनेज होईल. तुम्हाला फक्त नवरी घेऊन यायचे आहे आणि लग्न जितक्या लवकर होईल तुमचा मुलगा तितक्या लवकर नोकरीवर जॉईन होईल. कुंदाताई सीमाला एक कुत्सित स्माईल देत, कळते ना तुम्हाला मला काय म्हणायचे आहे ते. तसे दोघेही चूप बसतात. कुंदाताई, उद्या एक व्यक्ती तुमच्याकडे येईल. त्याच्यासोबत जाऊन तुमचे कपडे घेऊन घ्याल. पैशाची चिंता करू नका. बिल तो पे करेल. आणि हो, लग्नाचा मला खूप बडेजाव नाही करायचा आहे. मंदिरात फक्त जवळच्या पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न लागेल. लग्नाच्या दिवशी पण तुम्हाला घ्यायला गाडी येईल. आता तुम्ही जाऊ शकता. सीमा, मॅडम, माझ्या मुलाची नोकरी तर पक्की ना? कुंदाताई, हो हो, उद्या त्याला इंटरव्ह्यूला पाठवून द्या. तसे दोघेही खुश होऊन निघतात. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे एक व्यक्ती त्यांना घेऊन एका मोठ्या कपड्याच्या आलिशान शोरूममध्ये घेऊन जातो आणि तिथून त्यांच्यासाठी कपडे घेतले जातात आणि त्यावर मॅचिंग एक्सेसरीज. पण लग्नाला 3 दिवस बाकी असतात. दुपारी अबोलीची एकुलती एक मैत्रीण रावी तिला भेटायला येते. रावी खुश होत, ए अबोली, तुझे लग्न जुळले. खूपच श्रीमंत घराणे आहे म्हणे. काल मला निशाने सांगितले. अबोली लाजतच, हो रावी. काय ग, काय करतात तुझे होणारे पतिदेव? अबोली, बिझनेसमॅन आहे. रावी, कशाचा बिझनेस करतात ग? अबोली, मला माहीत नाही ग, मामाने एवढेच सांगितले. रावी आश्चर्याने, काय? अगं पण डायरेक्ट त्या मुलाला विचारायचे ना, त्याचा कुठला बिझनेस आहे ते. अबोली नाराजीने, कसं विचारणार? मला तो कोण आहे हेच माहीत नाही. रावी डोळे मोठे करून, काय, तुझे लग्न कुणाशी होत आहे हे माहीत नाही? अबोली नकारार्थी मान हलविते. रावी, अगं मग लग्नाला तयार कशी झाली तू? अबोली, मामाने लग्न आधीच ठरविले आणि नंतर मला सांगितले. रावी, म्हणजे तो मुलगा तुला बघायला आला आणि पसंत केले, मग लग्न ठरले, असे नाही झाले का? अबोली, नाही, मला कुणीही बघायला नाही आले. रावी संशयाने बघत, काहीतरी गडबड आहे. अबोली, एवढा मोठा बिझनेसमॅन, त्याला तर श्रीमंत मुलींची काही कमी नसेल, तरी तो तुझ्यासारख्या गरीब मुलीशी लग्न करतोय. तशी तू खूप सुंदर आहे, करू शकतो, पण तो तुला बघायलाही आला नाही. मग कसे शक्य आहे ग? मला नाही, गोष्ट पटतच नाही आहे. बरं, तुला त्याचे नाव तरी माहीत आहे की तेही माहीत नाही? अबोली विचार करीत, हो, कुणीतरी उदय राजवाडे आहे. मामाने सांगितले होते नाव. रावी आश्चर्याने बघत, नक्की हेच नाव सांगितले का? अबोली गोंधळून, हो, हेच नाव सांगितले. रावी रोखून बघत, लगेच हे लग्न मोड. तू मामाला सांग, तुला हे लग्न नाही करायचे. अबोली कन्फ्यूज होत, अगं पण का? असं काय झाले? रावी अबोलीकडे बघत, मूर्ख मुली, तुला माहीत आहे का तो उदय राजवाडे कोण आहे ते? अबोली संशयाने बघत, कोण आहे तो? रावी, अगं रेपिस्ट आहे तो. 5 वर्षाआधी त्याने त्याच्याच ऑफिसमध्ये काम करणाऱ्या मुलीवर रेप केला होता. अबोली धक्का बसल्यासारखी, काय, तू खरंच सांगते? रावी विश्वासाने, हो ग, न्यूजवर खूप गाजले होते ते प्रकरण. पेपरमध्ये पण कितीतरी दिवस सारखे येत होते. आपली 10वी बोर्डाची एक्झाम होती त्यावेळची गोष्ट आहे. अबोलीचे सगळे शब्द घशात अडकतात. तिला काय बोलावे काहीच समजत नाही. नकळत डोळ्यातून अश्रू येतात. तिला समजते का तिची मामी तिच्या लग्नाच्या मागे लागली. इतके श्रीमंत घर बघून तर तिने आधी निशाचाच विचार केला असता. आपल्या बाबतीत ती इतका चांगला विचार कधी करूच शकत नाही. जे पण चांगले आहे ते सगळे तिच्या मुलीला मिळावे असेच वाटत असते. आपल्याला तर कायम कमी दर्जाचे स्वस्त वस्तूच दिल्या, मग लग्न कसे एवढ्या श्रीमंत घरात करीत आहे? मला नाही करायचे म्हटले तर किती चिडली होती मामी. का कुणी आपल्याला बघायला नाही आले? ना चहा पोह्याचा कार्यक्रम, ना साखरपुडा, सरळ लग्न, तेही मंदिरात. एवढे श्रीमंत लोक असूनही लपवून केल्यासारखे लग्न करत आहे. रावी तिला हलवत, अबोली 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 डोळे पुसत तिच्याकडे बघते आणि दिनवाणीपणे, रावी आता काय करू ग मी? रावी तिला रोखून बघत, काय करू म्हणजे? हे लग्न मोडायचे आजच्या आज. तुझ्या मामा मामीला खडसावून सांग तू हे लग्न करणार नाही. अबोली, आणि ते नाही ऐकले तर?
रावी, नाही ऐकले तर घरून पळून जा, पण अशा व्यक्तीशी लग्न नको करू अबोली. मला भीती वाटते ग मामीची. त्या दिवशीच नाही म्हटले तर मला काय काय नाही बोलली. रावी, तुझी मामी एवढा जोर देते म्हणजे नक्कीच त्यांनी पैसे दिले असणार. तू हिंमत नको हारू. तुझ्या मामाला सांग, ते ऐकतील. सायंकाळी जेवण झाल्यावर अबोली मामाजवळ येते. मामा, आशिष. बोल. अबोली घाबरत. मामा, मला हे लग्न नाही करायचे. एवढे म्हणताच आतून ऐकणारी मामी तिच्यावर गरजते. काय ग हे सटवे, लग्न न करायला काय झाले? आयुष्यभर आमच्या उरावर बसून खाणार आहे का? कोण मागेल ग तुला? बिना मायबापाची पोरगी म्हणून सांभाळली, चांगले घर बघून लग्न करून देत आहे, तरी तुझे आपले काय चालले ग? आमची काही इज्जत आहे की नाही? एवढ्या श्रीमंत लोकांसमोर आम्हाला शर्मेने मान खाली घालायला लावणार का? ऐन वेळेवर लग्नाला नाही म्हणते. बघा तुमची भाची, खूप कौतुक होते ना तुम्हाला, आता बघा तुमची. आशिष वैतागून. तू शांत बसते का थोडा वेळ, म्हणजे मी तिला काय म्हणायचे आहे ते ऐकू शकेन. सीमा पाय आपटत आत निघून जाते. पण जायच्या अगोदर अबोली आणि आशिषकडे रागाने बघत, काहीही झाले तरी हे लग्न होणारच सांगून ठेवते. आशिष अबोलीकडे बघून प्रेमाने, काय झाले अबोली? अचानक वेळेवर कुणी काही बोलले का? अबोली रावीचे नाव न घेता बोलते. ते मामा, मी ऐकले की 5 वर्षा अगोदर त्यांच्यावर रेप केस चालू होती. हे ऐकून मामा गडबडतो, पण स्वतःला नॉर्मल दाखवित. असे काहीही नाही बेटा, ती खोटी केस होती आणि त्यात राजवाडी साहेब जिंकले केस. जिने केस केली ती तर हरली. तुला असं वाटते का मी अशा कुठेही तुझे लग्न करेन? अबोलीला समाधान नाही होत. मामा, मला खूप श्रीमंत घर नको, साधारण मिडल क्लास फॅमिली असली तरी चालते. आपण हे लग्न नाही मोडू शकत का? आशिष, नाही बेटा, आपण आता वेळेवर हे लग्न नाही मोडू शकत. ती खूप मोठी लोक आहेत आणि त्यांनी निशांतला चांगली नोकरी पण दिली. आता जर लग्न तोडले तर ते निशांतला नोकरीवरून तर काढेलच, पण दुसरीकडे कुठे नोकरी पण मिळू नाही देणार. त्यांची खूप वरपर्यंत पोहोच आहे. आपण असे नाही करू शकत. अबोलीच्या डोळ्यात पाणी येते. ती लहान जरी असली तरी तिला कळते की तिचे मामी आपल्या फायद्यासाठी तिचा सरळ सरळ बळी देत आहे. ती हताश होत शून्यात बघते. तिला आईबाबाची खूप आठवण येते. तिचे आई वडील असते तर त्यांनी असं होऊच नसते दिले, पण आता स्वतःच्या डोळ्याने स्वतःला उद्ध्वस्त होताना बघायचे होते. ती हताशपणे तयार होते. जणू काही फक्त शरीर उरले आहे. आपल्या मन भावना तिने केव्हाच मारून टाकल्या होत्या. विवाह भाग पहिला तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि माझ्या चॅनल नवीन असाल तर माझे चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.